नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं एसी पब्लिकेशन या चॅनलवर। तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण आदिवासी विकास भरतीचा आज झालेला पेपर पाहणार आहोत। कशा प्रकारचे प्रश्न परीक्षेमध्ये विचारण्यात आले होते, चला तर मग पाहूयात। तर पहा मित्रांनो, पहिला प्रश्न होता वेस्टर्न कोलफील्ड लिमिटेडचे मुख्यालय कुठे आहे? तर पहा ऑप्शन्स आहेत, ऑप्शन्सपैकी कोणते आन्सर करेक्ट आहे? तर वेस्टर्न कोलफील्ड लिमिटेडचे मुख्यालय आहे नागपूर या ठिकाणी। ऑप्शन क्रमांक आपला दुसरा बरोबर आहे। चला पुढचा प्रश्न आहे आपला, राज्यपाल होण्यासाठी किमान वय किती असावे लागते? तर पहा मित्रांनो, ऑप्शन्सपैकी कोणते आन्सर करेक्ट आहे? राज्यपाल होण्यासाठी किमान वय किती असावे लागते? तर पहा 35 वर्ष पूर्ण असावे लागतात। ऑप्शन क्रमांक दुसरा आपला बरोबर आहे। कालच्या पेपरमध्ये प्रश्न विचारण्यात आला होता की राज्यसभेच्या सदस्यांचा कार्यकाळ किती असतो? तर 6 वर्ष असतो मित्रांनो। हा प्रश्न कालच्या व्हिडिओमध्ये विचारण्यात आला होता आणि आजच्या व्हिडिओमध्ये राज्यपाल होण्यासाठी किमान वय किती असावे लागते? तर 35 वर्ष पूर्ण असावे लागतात, लक्षात ठेवा। मित्रांनो, अजून काही महत्त्वाची पदे आहेत ज्यावरती परीक्षेमध्ये प्रश्न येऊ शकतो। तर त्यासाठी किती वय असावे लागते? चला तर मग आपण रिव्हिजन करूयात। तर पहा, राष्ट्रपती होण्यासाठी 35 वर्ष असावे लागतात, उपराष्ट्रपती 35, पंतप्रधान होण्यासाठी 25 वर्ष, राज्यसभा सदस्य होण्यासाठी 30 वर्ष, लोकसभा सदस्य होण्यासाठी 25 वर्ष, राज्यपाल होण्यासाठी 35 वर्ष, विधानसभा सदस्य होण्यासाठी 25 वर्ष आणि विधान परिषद सदस्य होण्यासाठी 30 वर्ष। तर हे लक्षात ठेवा, कारण मित्रांनो येणाऱ्या परीक्षेमध्ये तुम्हाला यावरती प्रश्न विचारू शकतात, त्यासाठीच व्यवस्थितपणे नोट डाऊन करून घ्या। आणि मित्रांनो, तुम्ही याआधीचे पेपर्स पाहिला नसाल तर पाहून घ्या, आपण आपल्या चॅनलवरती अपलोड केलेले आहे। त्यासाठी मित्रांनो आपल्या प्लेलिस्टमध्ये तुम्हाला हे सर्व क्वेश्चन पेपर मिळून जातील, तर तुम्ही पाहिला नसाल तर पाहून घ्या। चला पुढचा प्रश्न पाहूयात। आदिवासी जात प्रमाणपत्र पडताळणी समिती कोणत्या ठिकाणी नाही असं विचारलेलं आहे। पहा मित्रांनो, ऑप्शन्स दिलेले आहेत, त्यापैकी कोणते आन्सर करेक्ट असणार आहे? तर पहा, आदिवासी जात प्रमाणपत्र पडताळणी ही समिती हे पालघरमध्ये नाही आहे मित्रांनो, नाशिक, ठाणे, अमरावती या ठिकाणी आहे। त्यासाठी ऑप्शन क्रमांक आपला चौथा बरोबर आहे। ग्रामपंचायतीमध्ये कार्यकारी प्रमुख कोण असतो? तर पहा मित्रांनो, ऑप्शन्सपैकी कोणते आन्सर करेक्ट आहे? आन्सर देण्याचा प्रयत्न करा। तर ग्रामपंचायतीचा कार्यकारी प्रमुख हा सरपंच असतो। ऑप्शन क्रमांक आपला तिसरा बरोबर आहे, लक्षात ठेवा। सरपंच हे ग्रामपंचायतीचे प्रमुख असतात आणि त्यांचे कार्य हे ग्रामपंचायतीचे कामकाज पाहणे, विकास योजनांची अंमलबजावणी करणे आणि ग्रामस्थांच्या समस्या सोडवणे हे त्यांचे प्रमुख कार्य आहे। तर लक्षात ठेवा, ग्रामपंचायतीमध्ये कार्यकारी प्रमुख असतो सरपंच। प्रभा वर्मा हे कोणत्या भाषेतील लेखक आहेत? तर पहा मित्रांनो, ऑप्शन्सपैकी कोणते आन्सर करेक्ट आहे? प्रभा वर्मा या कोणत्या भाषेतील लेखक आहेत? मित्रांनो, प्रभा वर्मा या मल्याळम भाषेतील एक लोकप्रिय लेखिका आहेत। त्या कवयित्री, गीतकार, पत्रकार आणि टेलिव्हिजन प्रस्तुतकर्ता म्हणून ओळखल्या जातात, तर लक्षात ठेवा। पुढचा आपला प्रश्न आहे, माहितीचा अधिकार अधिनियम म्हणजेच RTI ॲक्ट कधी लागू झाला? पहा मित्रांनो, माहितीचा अधिकार अधिनियम यावरती आपण सकाळीच व्हिडिओ अपलोड केलेला आहे, कारण यावरती परीक्षेमध्ये प्रश्न विचारले जात आहेत। त्यासाठीच तुम्ही अजून तो व्हिडिओ पाहिला नसाल तर पाहून घ्या, तो आपल्या प्लेलिस्टमध्ये तुम्हाला मिळून जाईल। आदिवासी विकास भरती प्रश्नपत्रिका या प्लेलिस्टमध्ये आपण हा व्हिडिओ टाकलेला आहे, तर नक्की पहा व्हिडिओ। तर पहा मित्रांनो, काय आहे प्रश्न, माहितीचा अधिकार अधिनियम कधी लागू झाला आहे? तर पहा ऑप्शन्सपैकी कोणते आन्सर करेक्ट आहे? मग पहा मित्रांनो, माहिती अधिकार अधिनियम म्हणजेच RTI ॲक्ट हा 12 ऑक्टोबर 2005 रोजी भारतात लागू झाला आहे। हा कायदा 15 जून 2005 रोजी संसदेने मंजूर केला होता आणि त्यानंतर 12 ऑक्टोबर 2005 रोजी तो अंमलात आलेला आहे। त्यासाठी ऑप्शन क्रमांक आपला तिसरा बरोबर असणार आहे, लक्षात ठेवा। खूप महत्त्वाचा हा प्रश्न आहे मित्रांनो, बऱ्याचदा प्रत्येक परीक्षेमध्ये हा प्रश्न विचारला गेलेला आहे, त्यासाठी स्टार मार्क करून घ्या। विद्यार्थी मित्रांनो, ज्यांना कोणाला 2025ची करंट अफेअर्सची PDF हवी असेल जानेवारी ते एप्रिलपर्यंतची, तर आपल्याकडे अवेलेबल आहे। तुम्हाला PDF घेण्यासाठी 7020648236 या नंबरला व्हॉट्सअपला मेसेज करायचा आहे। तुम्हाला तिथे PDF कशी घ्यावी यासंबंधी संपूर्ण माहिती दिली जाईल। आणि मित्रांनो, PDF ही पेड PDF असणार आहे। सर्व प्रश्न वन लाइनर क्वेश्चन आन्सरमध्ये आपण कंप्लीट केलेले आहेत आणि
जे काही महत्त्वाचे टॉपिक्स आहेत ते सर्व टॉपिक्स तुम्हाला या PDF मध्ये मिळून जातील। त्याचबरोबर मित्रांनो 2024ची करंट अफेअर्सची PDF सुद्धा अवेलेबल आहे संपूर्ण वर्षभराची। तर ज्यांना कोणाला PDF हवी असेल त्यांनी घेऊन टाका। आणि त्याचबरोबर ज्यांना कोणाला आपली GKची स्पेशल PDF हवी असेल तर ती सुद्धा अवेलेबल आहे। तुम्हाला PDF घेण्यासाठी 7020648236 या नंबरला WhatsAppला मेसेज करायचा आहे। तुम्हाला तिथे PDF कशी घ्यावी या संबंधी संपूर्ण माहिती दिली जाईल। तर ज्यांना कोणाला PDF हवे असतील त्यांनी घेऊन टाका। चला पुढचा प्रश्न पाहूया। पुढचा आपला प्रश्न आहे, आतापर्यंत भारतीय संविधानात किती दुरुस्त्या झाल्या आहेत? तर पहा मित्रांनो, ऑप्शन्सपैकी कोणते आन्सर करेक्ट आहे? तर भारतीय संविधानात आतापर्यंत एकूण 106 वेळा दुरुस्त्या करण्यात आलेल्या आहेत। हे 1950 पासून सुरू आहे। या दुरुस्त्या विविध वेळी आवश्यक गरजा आणि बदलत्या सामाजिक राजकीय परिस्थिती यावर आधारित आहे। तर लक्षात ठेवा मित्रांनो, महत्त्वाचा हा प्रश्न आहे। आतापर्यंत आपल्या भारतीय संविधानात 106 वेळा दुरुस्त्या करण्यात आलेल्या आहेत। लोकसभेच्या अध्यक्षाची निवड कोण करतो? तर पहा, ऑप्शन्स दिलेले आहेत त्यापैकी कोणते आन्सर करेक्ट आहे? लोकसभेच्या अध्यक्षाची निवड हे लोकसभेचे सर्व सदस्य करतात। ऑप्शन क्रमांक आपला चौथा बरोबर आहे। 42वी घटना दुरुस्ती मुख्यतः कोणत्या वर्षी झाली आहे? तर पहा मित्रांनो, ऑप्शन्सपैकी कोणते आन्सर करेक्ट आहे? 42वी घटना दुरुस्ती ही कधी झालेली आहे? तर 1976 मध्ये करण्यात आलेली आहे 42वी घटना दुरुस्ती। ही दुरुस्ती आणीबाणीच्या काळात इंदिरा गांधी यांच्या सरकारने केली होती। या दुरुस्तीमुळे संविधानाच्या प्रस्तावनेत समाजवादी, धर्मनिरपेक्ष आणि अखंडता हे शब्द जोडले गेलेले आहेत। तर लक्षात ठेवा। सध्या भारतीय लष्कर प्रमुख कोण आहेत? तर आपल्या भारताचे सध्याचे लष्कर प्रमुख कोण आहेत मित्रांनो? ऑप्शन्सपैकी कोणते आन्सर करेक्ट आहे? तर उपेंद्र द्विवेदी हे आहेत आपल्या भारताचे लष्कर प्रमुख। लक्षात ठेवा। चला पुढचा प्रश्न पहा। 2024 मधील इरास्मस पुरस्कार कोणाला मिळाला आहे? तर ऑप्शन्सपैकी कोणते आन्सर करेक्ट आहे? 2024 मधील इरास्मस पुरस्कार हा अमिताभ घोष यांना मिळालेला आहे। त्यांना हा पुरस्कार त्यांच्या अकल्पनीय की कल्पना या पुस्तकासाठी दिला गेला आहे, ज्यात त्यांनी जलवायू परिवर्तन आणि सांस्कृतिक संकट यावर प्रकाश टाकला आहे। तर लक्षात ठेवा, 2024चा इरास्मस पुरस्कार हा अमिताभ घोष यांना मिळाला। भीमा आणि सीना नद्या कोणत्या जिल्ह्यातून वाहतात? पहा मित्रांनो, कोणते आन्सर करेक्ट आहे? भीमा आणि सीना नद्या या कोणत्या जिल्ह्यातून वाहतात? तर पहा मित्रांनो, भीमा नदी ही पुणे, अहमदनगर आणि सोलापूर या जिल्ह्यातून वाहते। तर सीना नदी ही अहमदनगर, उस्मानाबाद आणि सोलापूर या जिल्ह्यातून वाहते। तर यामध्ये कॉमन काय आहे? तर सोलापूर हा जिल्हा आहे मित्रांनो। ऑप्शन्सपैकी ऑप्शन क्रमांक आपला तिसरा बरोबर आहे। वासोटा हा किल्ला कोणत्या जिल्ह्यात आहे? तर पहा, ऑप्शन्सपैकी कोणते आन्सर करेक्ट आहे? वासोटा हा किल्ला हा सातारा जिल्ह्यामध्ये आहे मित्रांनो। ऑप्शन क्रमांक आपला दुसरा बरोबर आहे। गतीचे SI एकक कोणते आहे? तर पहा, ऑप्शन्सपैकी कोणते आन्सर करेक्ट आहे? गतीचे SI एकक कोणते? तर ऑप्शन क्रमांक आपला दुसरा बरोबर आहे। मीटर प्रति सेकंद हे आहे मित्रांनो। 2024 मधील पद्म पुरस्कारातील आदिवासी महिला कोण आहे? तर पहा, ऑप्शन्सपैकी कोणते आन्सर करेक्ट आहे? तर ऑप्शन क्रमांक आपला दुसरा बरोबर आहे मित्रांनो। 2024 मधील पद्म पुरस्कारातील आदिवासी महिला आहे चामी मुर्मू। तर पहा मित्रांनो, त्यांना पद्मश्री या पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेले आहे। महाराष्ट्रातील सर्वात लांब नदी कोणती आहे? तर पहा मित्रांनो, तुम्हाला याचे आन्सर माहितीच असेल। कोणते आन्सर करेक्ट असणार आहे? तर आपल्या महाराष्ट्रातील सर्वात लांब नदी आहे गोदावरी। आपल्या महाराष्ट्रातून ती 668 किलोमीटरचा प्रवास करते। लक्षात ठेवा। कोणते धातू पाण्यावर तरंगतात असा प्रश्न आहे। तर पहा, ऑप्शन्सपैकी कोणते आन्सर करेक्ट असणार आहे मग? तर कोणते धातू हे पाण्यावर तरंगतात? तर पहा मित्रांनो, पाण्यावर तरंगणाऱ्या धातूमध्ये लिथियम, सोडियम आणि पोटॅशियम यांचा समावेश आहे। या धातूंना अल्कली धातू असेही म्हणतात। या धातूची घनता ही पाण्यापेक्षा कमी असते, त्यामुळे ते पाण्यावर तरंगतात। लक्षात ठेवा।
पंडित दीनदयाल उपाध्याय योजना कोणत्या गटासाठी आहे? तर कोणासाठी आहे ही योजना? तर पहा मित्रांनो, ऑप्शन्सपैकी कोणते आन्सर करेक्ट आहे? तर पंडित दीनदयाल उपाध्याय योजना ही ग्रामीण भागातील गरीब आणि गरजू लोकांसाठी आहे. या योजनेचा मुख्य उद्देश म्हणजे त्यांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणे, तसेच ग्रामीण भागातील गरीब लोकांसाठी कौशल्य विकास आणि रोजगाराचे प्रशिक्षण देणे हे आहे. तर पहा मित्रांनो, कोणते आन्सर करेक्ट येणार आहे मग? तर तिसरा ऑप्शन क्रमांक आपला बरोबर आहे. राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार पहिल्यांदा कोणाला मिळाला? तर पहा, ऑप्शन्सपैकी कोणते आन्सर करेक्ट आहे? तर राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार हा विश्वनाथ आनंद यांना मिळालेला आहे. ऑप्शन क्रमांक आपला चौथा बरोबर आहे. मित्रांनो, राजीव गांधी खेलरत्न पुरस्काराचे नवीन नाव काय आहे? त्याचे नामकरण करण्यात आलेले आहे मित्रांनो, मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार. लक्षात ठेवा. लोकलेखा समितीमध्ये किती सदस्य असतात? तर पहा, ऑप्शन्सपैकी कोणते आन्सर करेक्ट आहे? तर लोकलेखा समितीमध्ये एकूण 22 सदस्य असतात. लक्षात ठेवा. त्यापैकी 15 सदस्य हे लोकसभेमधून निवडले जातात आणि 7 सदस्य हे राज्यसभेमधून निवडले जातात. लक्षात ठेवा. तर मित्रांनो, हे झाले आजच्या पेपरमध्ये विचारलेले प्रश्न. तुम्हाला आपला हा व्हिडिओ कसा वाटला? व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, मित्रांना सुद्धा शेअर करा. आणि तुम्ही चॅनलवर नवीन आहात, चॅनलला अजून आपल्या सबस्क्राईब करून घेतलं नसाल तर सबस्क्राईब करून घ्या. आणि हो मित्रांनो, ज्यांना कुणाला 2024 आणि 2025ची करंट अफेअर्सची PDF हवी असेल तर आपल्याकडे अवेलेबल आहे. PDF हवी असेल तर 7020648236 या नंबरला तुम्हाला व्हॉट्सअपला मेसेज करायचा आहे. तुम्हाला तिथे PDF कशी घ्यावी यासंबंधी संपूर्ण माहिती दिली जाईल. आणि हो मित्रांनो, त्याचबरोबर ज्यांना कुणाला GKची PDF हवी असेल तर ती सुद्धा अवेलेबल आहे. ज्यांना कुणाला PDF हवे असतील त्यांनी घेऊन टाका. चला तर मग भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. थँक्यू.